आपण रेल्वेनी जागा द्यावी म्हणून पण पुढाकार घेतला होता, घेताय. पण त्याच्यानंतर त्याच्याबद्दलही बऱ्याच वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात आल्या किंवा वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यात आल्या. तर त्याची आत्ताची परिस्थिती काय? धारावी प्रकल्पाकरता रेल्वेची जागा जी उपलब्ध झाली तो एक ऐतिहासिक निर्णय आहे. संपूर्ण देशभरात कुठल्याही हाऊसिंग प्रोजेक्टसाठी रेल्वेने जागा कधीच उपलब्ध केली नाही. हा एक पहिला प्रोजेक्ट आहे ज्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, त्यावेळचे रेल्वे मंत्री असेल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांच्यामुळे रेल्वेची जागा उपलब्ध झाली. आणि त्यावेळी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यासोबत एक करार झाला. त्या करारानुसार त्याची रक्कम, त्या जागेची रक्कम ठरवण्यात आली आणि रेल्वेच्या जागेवर काही एन्क्रोचमेंट पण आणि स्ट्रक्चर पण आहे. त्या स्ट्रक्चरची संपूर्ण जबाबदारी धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला देण्यात आली आणि त्याची एक किंमत ठरवण्यात आली. आणि ती किंमत धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ज्यावेळी आता बनवलं कंपनी अदानी समूहातर्फे, त्वरित 1000 कोटी रुपये रेल्वे प्रशासनाला त्या MOUच्या नुसार देण्यात आलेले आहे. आणि त्या MOUनुसार संपूर्ण तो करार झालेला आहे. दुर्दैवाने काही वृत्तपत्रामध्ये किंवा काही लोक त्या रेल्वे बोर्डाचे मीटिंगचे कुठले मिनिट्स आहेत ते मीडियामध्ये देऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहोत. रेल्वे बोर्डाच्या मिनिट्सचा काही ह्याच्यात विषय नाही आहे. ह्याच्यात विषय केवळ राज्य सरकार आणि रेल्वे मंत्र्यांनी जो करार केलेला आहे तो करार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्या करारात सगळं स्पष्टता आहे. जागा रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला हस्तांतरित होणार. लवकरच त्या ठिकाणी लोकांच्या इमारतींचं काम पण आम्ही चालू करणार आहेत. सॉइल टेस्टिंगचं पण त्या ठिकाणी आम्ही काम चालू केलेलं आहे.